नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज। जय महाराष्ट्र। सर, महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी आदिमाया शक्ती यांच्या आज प्रांगणामधून म्हणजे शिखर शिंगणापूरहून आलेली कावड आणि तुम्ही आज सालावतप्रमाणे याही वर्षी अति उत्साहाने तरुण तडफदार जे नेतृत्व आहे, ज्यांनी आज काय केलेलं की तरुण पिढी जुन्या पिढीची म्हणजे जुन्या आठवणीची जुनी उजवण करीत आज गावातून वाजत गाजत आणलेली आहे कावड। तर त्या अनुषंगाने आपण ह्या भाविक भक्तांना कशा पद्धतीने आशीर्वाद देणार आहात? खरं पाहिलं तर अनेक पिढ्यांपासून आमची जी परंपरा आहे, शेवटी आपण म्हणतो ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं। आणि आमचे जे पंजोबा असेल आजोबा असेल सर्वांचेच वस्तीवरील ताम्हाणे परिवारांचे यांनी अनादी कालावधीपासून हा जो त्या ठिकाणी कावडीचा भंडारा असेल किंवा शिखर शिंगणापूरची कावड असेल, खरं पाहिलं तर जुनी परंपरा या ठिकाणी जतन करून ठेवत असताना त्या ठिकाणी नवयुग जे त्या ठिकाणी नवनेते असतील, युवक असतील, यांना खऱ्या अर्थाने आम्ही अंतःकरणापासून असं सांगू शकतो की युनिटी इज पॉवर, एकी बळ आहे। सर्व ठिकाणी जर पाहिलं तर ह्या धावत्या जीवनामध्ये अतिशय विस्कळीत होत चाललेलं आहे जगामध्ये आपण सर्वांनी तरुणांनी व्यसनमुक्ती झाली पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज हा एवढा मोठा समाज जमलेला असतो, एवढेशे रोपं लावल्याद्वारे त्याचा अतिशय उत्तम पद्धतीने हा कार्यक्रम साजरा होत असताना सर्व एक जीवाने एक कुठे या ठिकाणी त्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमामध्ये चलितेच्या कार्यक्रमामध्ये एवढंच नव्हे तर कणेसर गावातील शिंगाडे असेल, दोनकर असेल, माशेरी असेल, करकुट असेल आणि वाघ कंपनी असेल आणि तामाने असेल, माशेरी असेल, हे सर्वच मंडळ या ठिकाणी सहभागी होत असतात। आणि या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो। आणि अशीच परंपरा पुढची पिढी जी आहे त्यांना आम्ही उत्स्फूर्तपणे त्यांनी ठिकाणी साथ देऊ आणि त्यांनी पुढचा जो कार्यक्रम आहे असाच पुढे आपली वाटचाल चालू ठेवावी अशी मी या ठिकाणी कावडीच्या या ठिकाणी प्रार्थना करतो। सर, महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी आहे आणि ह्या मातेमध्ये अनेक संत जन्माला आलेले आहेत आणि त्यांच्या दृढ निश्चयामुळे आज पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील वैभव संपन्न तालुका म्हणजे खेड तालुका आहे। आणि या खेड तालुक्यामध्ये आज ही जुनी परंपरा, जुन्या आठवणीचा जुना उजवळा आणि ज्या पूर्वजांनी काय केलेले की तुम्हाला जो घडा म्हणजे जो रस्ता दाखवून दिलेला आहे, कारण योग्य विचार, योग्य पायवट आणि योग्य विचार असल्याच्या नंतर माणूस पुढेही पुढे गेल्याशिवाय राहत नाही। त्या अनुषंगाने आज सावता महाराजांच्या पदप्रशाने पुण्य झालेल्या त्या ताम्हाणे वस्तीवरती आज शिखर शिंगणापूरवरून ही कावड आलेली आहे आणि अति उत्सवात आलेली आहे। त्या अनुषंगाने आपण बाळगोपाळांना कशा पद्धतीने तुम्ही आशीर्वाद देणार आहात? ही सर्व तरुण मंडळी सर्वांना एक आव्हान करू इच्छितो, जुन्या परंपरेप्रमाणे चालत आलेली ही परंपरा आहे, अनादिकालचं तत्वज्ञान अनादिकालची ही परंपरा आहे। पार्वतीला शंभू महादेवानं जो बोध दिलेला आहे आदिमाया आदिशक्ती जगदंबा, या आदिमाया शक्तीला शंभू महादेवानं एक बोध दिला होता, त्याला नाम मंत्र म्हणतात आणि ती परंपरा समाज असेल, मराठी समाज असेल, सगळे एकजुटीने सगळ्या कावडीचा कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पाडला जातो। गावात असं एकसारखा कार्यक्रम करतात, खूप एकदासोबत कार्यक्रम करतात। काय मासा कार्यक्रम कधी जावा प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला मी उपस्थित असतो, सगळ्यांनी उपस्थित राहून त्यांना बोलून मी शुभाशय दर्शन माते मान श्रावण माते मान
ब्रह्मांडी विक्राळा ब्रह्मांडी बाळा विश्वकंठी काळा त्रैलोकी बाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा चैतन्य जल निर्मळ वाहे जो जोडा जय देव जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू शिवकर्पूर भोळा जय देव जय जय कर्पूर भोळा नैने विशाळा अर्धांती पार्वती सुमनांच्या माळा निवतीच्या उदयो चिंकंठ मेळा ऐसा शंकर शोभे उमाळी आळा जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.